सेक्टर 20 चे आमचे 46 लोक ही जम्मूमध्ये अडकली होती आणि उधमपूरला जाताना उधमपूरला त्यांच्या 2-3 किलोमीटर बाजूलाच एक हल्ला देखील झाला आणि मग अशा परिस्थितीत बिथरलेल्या परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला त्या कालखंडामध्ये. आणि मी तर ताबडतोब मला समजल्यानंतर 2 मिनिटांमध्ये देवेंद्रजींना मेसेज केला आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा मला साधारण 5 मिनिटांमध्ये त्यांच्या पीएचा मला फोन आला की अशी अशी परिस्थिती झालेली आहे, आमची लोक तिथे अडकलेले आहेत. त्यांचं दुसऱ्या दिवशीच त्यांचं श्रीनगरमधून प्लेन होती आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं खूप गरजेचं आहे. तर त्यांनी मला लगेच सांगितलं की त्यांची लिस्ट पाठवा आणि त्यांचे नंबर्स वगैरे आम्हाला पाठवा, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो. आणि मी सगळी व्यवस्था करत असताना माझं बारकाईने यांच्याकडे लक्ष होतं. मी कंटिन्यू यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की यांची कशी परिस्थिती झाली आहे. मग ते कटरामधून दिल्ली, दिल्लीमधून असं पुन्हा कटरा, अशी यांची व्यवस्था म्हणजे थोडीशी झाली. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांची व्यवस्था करणं हे आमचं अद्य कर्तव्य आहे, कारण आमचेच नागरिक आहेत आणि विशेष म्हणजे 46 जण आपल्या कुटुंबासहित आहेत. मी आता येताना बसमधून त्यांना पाहिलं तर एका आजीबाईची नात जोराजोरात ओरडत होती. म्हणजे परिस्थिती अशी निर्माण होते की तिने तिच्या आजीला पाहिल्यानंतर इतकं त्याला आनंद झाला, इतकं सुखमय वातावरण झालं. मग अशा परिस्थितीमध्ये आमच्या तिथे हिंदू लोकांना ज्यांनी मारलंय त्यांच्या कुटुंबाची काय हालत असेल, त्यांची काय व्यथा असेल. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ज्ञात असल्यामुळे आमच्या लक्षात येतं की सगळे सामान्य लोक आहेत, त्यांच्याकडे बाकीची व्यवस्था तशी नसते. पण अशा परिस्थितीमध्ये या लोकांना हाणण्याची जबाबदारी ही आम्ही स्वीकारली आणि एअरपोर्ट पर्यंत देखील बस मी पाठवली. त्या बसच्या माध्यमातून त्यांना इथं आणलं, सुखरूप आले आणि याचाच आनंद आहे आम्हाला. आणि येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीमागे अशाच प्रकारची आम्ही व्यवस्था करत राहू असं या माध्यमातून सूचित करतो.